सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी झाली। अजित पवार गटानं बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार गटानं केला। दरम्यान या संदर्भात 20 नोव्हेंबरपासून सलग सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती मिळते। जर मी पंतप्रधान असतो तर 10 मिनिटांमध्ये सांगितलं असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, असा टोला महादेव जानकरांनी लगावला। जेव्हा आपले 40 खासदार असतील तेव्हा पंतप्रधान मीच असेल, असंही ते म्हणाले। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिले। लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे जोमाने तयारीला लागा, निवडणुकांच्या दृष्टीने लवकरात लवकर नियोजन करा, असंही उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलंय। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण वाढवा, आणखी 10 ते 12% वाढवून मराठा आरक्षण द्या, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। सगळ्यांची जनगणनेची मागणी आहे, ती मागणीही पूर्ण करा, असंही भुजबळ म्हणाले। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसकडून सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला। मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरता मराठा ओबीसी वाद निर्माण केला जातोय, असा आरोप पटोलेंनी केला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, असा आरोप काँग्रेस आणि उबाठा गटानं केलाय। सरकारमधील नेतेच भडकाऊ वक्तव्य करून दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी केला। तर सरकारलाच वाद वाढवून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचंय, असा आरोप खासदार राऊतांनी केला। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी केला। मराठा आरक्षणावर तत्परता दाखवताना कोर्टातल्या याचिकेवर बाजू मांडताना सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। सरकार कोर्टातल्या याचिकेवर वेळकाढूपणा करत असल्याची टीका त्यांनी केली। इंदापुरातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। कांदलगाव, सरडेवाडीसह आसपासच्या भागात पाऊस आला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सोलापूर शहरातील अनेक भागात सकाळपासून पावसाने जोरदार धुमाकूळ घातलाय। अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार आहे। ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना लाभ होणार आहे, मात्र डाळिंब फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय। या धरणातून गिरणा नदीत 1,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे पाणी धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सोडण्यात आलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या धरणात 55.70% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। वाशिमच्या मंगळूरपीरमधील अडाण नदीवरील बॅरेजेसला मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे 2,500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या बॅरेजेसचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे। सांगली कृषी कार्यालयातील पोस्टरवर महाविकास आघाडी सरकारच्या योजना आणि मंत्र्यांचे फोटो असलेले पोस्टर्स असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। कृषी विभाग अपडेट नसून नवीन सरकारची माहिती कृषी विभागापर्यंत पोहोचवली नाही का, असा उपरोधिक सवाल केला जातोय। दिल्ली पाठोपाठ मुंबईमधली हवा प्रदूषित झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांमध्ये श्वसनासंबंधीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। मुंबईच्या जे रुग्णालयाने ही रुग्णवाढ लक्षात घेऊन श्वसनासंबंधीच्या रुग्णांकरता विशेष ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या विशेष ओपीडीमध्ये सध्या 20 बेड्स राखीव आहेत। राज्यात हवा प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरता
आरोग्य विभागाच्या वतीने टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. विजय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसनरोग विभागाचे प्रमुख, महापालिका आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग तसंच श्वसनरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ या विभागातील अधिकारी यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश असेल. मुस्लिम समाजाच्या कुटुंबातील 10 सदस्यांनी सनातन धर्म स्वीकारला. अहमदनगर शहरातील एका कुटुंबातल्या 10 सदस्यांनी सनातन धर्मामध्ये प्रवेश केला. संभाजीनगर इथं झालेल्या बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमात त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. कोल्हापुरामध्ये ट्रॅव्हल्स चालकाकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकीट आकारणी केली जाते. मुंबई पुण्याकरता 500 ते 1000 रुपयांपर्यंत मनमानी पद्धतीने वाटेल ते रक्कम घेतली जाते. दरवेळेपेक्षा दुप्पट दर यावेळी बघायला मिळत आहेत. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा सगळा प्रकार समोर आला. राज्यातील फळबागा आणि भाजीपाला उत्पादनाला चालना देण्याकरता ऑपरेशन ग्रीन ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. क्लस्टर योजनेमध्ये केळीचा समावेश झाल्यामुळे वाहतुकीसाठी तसंच कोल्ड स्टोरेजसाठी होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे केळी महामंडळाची स्थापना व्हावी अशी मागणीही शेतकरी करतो आहे. दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात 10% दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे मालेगाव इथून पुणे, नाशिक, शिर्डी आणि मनमाडसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना ऐन दिवाळीत आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. दुष्काळी परिस्थितीत भाडेवाढ केल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या प्रवासी भाड्यात 10% भाडेवाढ केली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. खाजगी ट्रॅव्हल्सकडून लूट होत असताना आता एसटी दरवाढीचा फटका प्रवाशांना बसतोय. सांगलीतील जत तालुक्यात पाणी संघर्ष समितीकडून रास्ता रोको करण्यात आला. जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांकडून एकदिवसीय उपोषण करण्यात आलं. नांदेडच्या खुपसरवाडी इथं सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होत मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. हिंगोलीतील औंढा नागनाथमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. घरभाडे भत्तासह विविध मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलं. नांदेडच्या बिलोलीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून उपोषण सुरू करण्यात आलं. घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी अशा विविध प्रश्नांकरता आंदोलन करण्यात आलं. जळगावमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीनं नितीश कुमारांविरोधात निदर्शनं करण्यात आली. नितीश यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. छगन भुजबळ हे 2 समाजात तेढ निर्माण करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता नाशिकमधील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. छगन भुजबळ हे 2 समाजात तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांना मंत्रिपदावरून हटवावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सांगलीत कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 10 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. 2211 कुणबी अभिलेख सापडले. धुळे जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याकरता स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत जिल्ह्यात 8,29,000 पुराव्यांची तपासणी करण्यात आली आहे. 31,453 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. मालेगाव तालुक्यात 4,352 कुणबी नोंदी आढळून आल्यात. बऱ्याच जुन्या नोंदी मोडी, फारसी आणि उर्दू भाषेत सुद्धा आहेत. नोंदींच्या वाचनाकरता त्या भाषेच्या जाणकारांची मदत घेतली जात असून अंतिम अहवाल 24 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत असल्यामुळे नोंदी तपासण्याच्या कामाला वेग आलेला आहे. यंदा कार्तिकेची महापूजा नेमकी कोण करणार हा पेच मंदिर समितीसमोर कायम आहे. अशातच ही महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.
मुंबईतील फॅन्ड्री फाउंडेशन संस्थेतर्फे तांबडीपाडा विक्रमगड पालघर इथल्या आदिवासी बांधवांसोबत एक करंजी मोलाची हा उपक्रम राबवण्यात आला। संस्थेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्थांसोबत स्नेहभोजन केलं। दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकरता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं। अमरावतीच्या रघुवीर स्वीट शॉपमध्ये दिवाळीनिमित्त खास सोन्याचा वरख असलेली मिठाई तयार करण्यात आली आहे। 11,000 रुपये किलो इतका या मिठाईचा दर आहे। ड्रायफ्रूट पासून तयार केलेल्या मिठाईवर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे। पुरंदरच्या वाल्हे गावात गायवासराची पूजा करत पारंपरिक पद्धतीने वसुबारस साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला। नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारामध्ये तख्त स्नानाने दिवाळीची सुरुवात होते। याकरता शीख बांधवांकडून गुरुद्वारासह गोदावरीवरील घाट स्वच्छ करण्यात आले। गोरगरिबांची दिवाळी गोड करणाऱ्या पुणे मर्चंट चेंबर्सचा लाडू चिवडा उपक्रम यंदाही सुरू आहे। यंदा तब्बल 3 लाख किलो लाडू आणि चिवडा तसंच फराळ बनवण्याचं उद्दिष्ट चेंबरनं ठेवलंय। 320 रुपयामध्ये 1 किलो लाडू आणि 1 किलो चिवडा चेंबर्सतर्फे उपलब्ध करून दिला जातो। यंदा तर हा फराळ थेट साता समुद्रापार सुद्धा पोहोचलाय। नवी मुंबईतील सारसोळे सेक्टर 6 मधील रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा काढला। परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणी प्रश्न ऐरणीवर आला। या संदर्भात आयुक्तांच्या दालनात शिरून आंदोलकांनी जाब विचारला। परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार विजय गव्हाणेंची वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। अकोल्यामध्ये पीक विम्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। आंदोलकांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।